दौंडच्या विकासाची गती वाढवण्याची निवडणूक आहे. कठीण प्रसंग येईल त्यावेळी लोकांच्या मध्ये आम्हीच असू. तुम्ही या निवडणुकीमध्ये लीड करताना दिसताय. खरं तर एकदम एवढ्या फ्रंटवर येण्याचं काय कारण? हे गतीनं काम आम्ही 10 वर्षामध्ये केलं आणि त्यामुळे लोकांचा पाठिंबाही चांगला मिळतोय. कोणते मुद्दे असे आहेत की जे आता या निवडणुकीमध्ये तुम्ही घेऊन चालला? मतदार तुमच्या पाठीशी उभा राहिला त्यांच्यासाठी तुम्ही नक्की 25 वर्षामध्ये काय काम केलंय. भविष्याचा विचार करून तुम्ही कसं बघता या शहरात? दौंडकरांच्या सगळ्या मागण्या पुढच्या वर्ष 2 वर्षामध्ये पूर्ण होतील. कुल कुटुंब आणि कटारिया कुटुंब मागचे 25 वर्ष एकत्र काम करतंय. मुख्यमंत्री म्हणजेच शासन आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. सगळीकडं प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती आता शिगेला पोहोचली. खरं तर एक मिनी विधानसभा समजलं जातं म्हणजे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, त्यामुळे त्या फार लोकशाहीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या. दौंड शहर जे आहे पुण्यापासून अगदी 40-50 किलोमीटरवर आहे. अत्यंत महत्वाचं शहर समजलं जातं, कारण ते रेल्वेचं एक मोठं जंक्शन आहे. पुण्यापासूनचं अंतर अगदी जवळ आहे. त्यामुळं ही निवडणूक फार महत्वाची समजली जाते. भविष्याच्या दृष्टिकोनातून एक पुण्याचं उपनगर म्हणून दौंडकडे बघितलं जातं. विकासाचं केंद्र दौंड होऊ शकतं, तेवढं पोटेन्शियल दौंडमध्ये. नेमकी काय परिस्थिती आहे तिथं? दौंडचे आमदार ॲडव्होकेट राहुल कुल माझ्यासोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे. गेली 3-4 वर्ष म्हणजे कोरोना नंतर खरं तर ह्या सगळ्या निवडणुका रखडल्या होत्या, परंतु आता निवडणूक होते. 2 डिसेंबरला मतदान आहे. तुम्ही कशा पद्धतीनं या दौंडच्या निवडणुकीकडे बघता? तुमच्यासाठी ही निवडणूक कशी महत्वाची? दौंड नगर परिषदेची निवडणूक ही सर्वांगानेच आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. कारण की दौंड हे थोडंसं विकासाच्या बाबतीमध्ये मागे राहिलेलं शहर, ही खंत शहरातील नागरिकांची कायम राहिली आणि मागच्या 10 वर्षामध्ये ही खंत दूर करण्याचा मी प्रयत्न केंद्राच्या आणि राज्याच्या मदतीने केलेला आहे. बॅकलॉग मोठा आहे, परंतु अतिशय गतीनं काम आम्ही 10 वर्षामध्ये केलं आणि त्यामुळे लोकांचा पाठिंबाही चांगला मिळतोय आणि त्यामुळे या निवडणुकीला सहकाऱ्यांसह चांगल्या ताकदीनं निवडणूक लढवण्याचं आम्ही ठरवलं. आणि निवडणूक ही या दृष्टीने महत्वाची आहे की मी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भारतीय जनता पार्टीचा एकमेव विधानसभा सदस्य आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारची पूर्ण ताकद या मतदारसंघाच्या पाठीशी उभी राहू शकते अशी स्थिती आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर ही निवडणूक होतीये. त्यामुळे ही निवडणूक ही दौंडच्या विकासाची गती वाढवण्याची निवडणूक आहे आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकारची पूर्ण शक्ती या शहराच्या विकासासाठी लावण्याची ही निवडणूक आहे आणि त्या दृष्टीनेच मी या निवडणुकीकडे पाहतोय. तुम्ही या निवडणुकीमध्ये लीड करताना दिसताय. खरं तर एकदम एवढ्या फ्रंटवर येण्याचं काय कारण आहे? हा, मला बऱ्याच माझ्या सहकाऱ्यांनी शहरातील नागरिकांनी तुम्ही थोडं जास्त सक्रिय आहे असं सांगितलं, परंतु त्याचं कारण हेच आहे की खरं तर निवडणूक ही सगळ्या पक्षांना बरोबर घेऊन करावी आणि समन्वयाने करावी असाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न होता. परंतु फारसा प्रतिसाद काही मिळत नव्हता. त्यामुळे अपरिहार्यतेने आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. अन्यथा पूर्वी सुद्धा शहरामध्ये असे प्रयोग झाले होते की सगळ्या पक्षांना सामावून घेऊन नगर परिषदेच्या शहराच्या हिताच्या दृष्टीनं राजकीय समन्वय करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला यश पण आलं होतं. परंतु यावर्षी त्याला काही यश न आल्यामुळे शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची निवडणूक म्हणून थोडं जास्त सक्रियतेने ही निवडणूक मी लढवतोय, हे खरं आहे. निवडणुकीला सामोरं जायचं म्हटलं की तुम्हाला जाहीरनामा तयार करावाच लागतो. कोणते मुद्दे असे आहेत की जे आता या निवडणुकीमध्ये तुम्ही घेऊन चाललाय? निवडणुकीच्या निमित्तानं साधारणपणे या शहरामध्ये ज्या महत्वाची समस्या आहे की प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी व्यवस्थितपणे मिळलं पाहिजे, ही अतिशय महत्वाची गरज या शहराची आहे. मी 2 टप्प्यामध्ये, पहिल्या टप्प्यामध्ये 13 कोटी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 23 कोटीची कामं ऑलरेडी सुरू झालेली आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास 200 कोटी रुपयाचं काम जे शासनाकडे प्रस्तावित आहे. कोणत्याही क्षणी ते मंजूर होईल. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते मंजूर करण्यासंदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी देणं हा अतिशय महत्वाचा अजेंडा हा या निवडणुकीच्या निमित्तानं जाहीरनाम्याच्या माध्यमातून आमचा राहणार आहे
दुसरा महत्वाचा विषय, ज्याच्याकडे फारसं कुणाची मागणी नाही, आम्ही 7-8 कोटी रुपये देऊन काही गटर व्यवस्था मार्गी लावली असली, तरी दौंड शहराची एकंदरीत गटर व्यवस्था ही चांगली झाली पाहिजे, ही माझी भावना आहे. आणि ती शहराची गरज पण आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही जवळपास 300 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेची योजना प्रस्तावित गटरची केलेली आहे. शहरातील संपूर्ण गटर करणं नियोजित आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भात सुद्धा संबंधित विभागाला हा प्रस्ताव मंजूर करावा, अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असल्यामुळे तेही काम मार्गी लागेल. आणि विशेषतः महावितरण बरोबर चर्चा करून आता महावितरणचं कार्यालयाचं काम सुरू आहे. आणि काही भागामध्ये विजेचं जे काही वितरण व्यवस्था चांगली करण्याचा आमचा प्रयत्न आताही प्रगतीपथावर आहे. परंतु संपूर्ण शहराचं इंटिग्रेटेड प्लॅन आम्ही तयार केलेला आहे. आणि शहराची कुठलीही विजेची समस्या राहू नये या बाबतीत सुद्धा आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय आणि हाच अजेंडा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय. शहरामध्ये गरीब लोकांची संख्या जास्त असल्यामुळे आरोग्याच्या व्यवस्था मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि त्याचबरोबर वैयक्तिक स्वरूपाच्या ज्या योजना केंद्र आणि राज्याच्या आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सगळेजण माझ्या सर्व सहकाऱ्यांसह प्रयत्नशील राहू. हे मूलभूत ज्या विषय आहेत, त्याच्या संदर्भात तुम्ही वीज, पाणी, रस्ते हे तर विषय झाले. परंतु एक दौंडचं जर आपण लोकेशन विचारात घेतलं, पुण्यापासून 40-50 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेचं मोठं जंक्शन आहे दौंडकर. हे दौंडमध्ये जे पोटेन्शियल आहे, एक शहर म्हणून विकसित होणं, ते खूप जास्त वाटतं. कारण बाजूला जवळून राष्ट्रीय महामार्ग जातो, रेल्वे ट्रॅक आहे, पुण्यापासूनचं जवळचं अंतर आहे. म्हणजे इथून लोक पुण्यामध्ये नोकरीसाठी जाऊ शकतात, व्यवसाय करण्यासाठी जाऊ शकतात. हे सगळं जर विचारात घेतलं तर त्याला एक सेंट्रलाइज करून भविष्याचा विचार करून तुम्ही कसं बघता या शहराकडे? काय गोष्टी इथं असणं गरजेचं आहे? पहिल्यांदा मी सांगतो की केंद्राच्या माध्यमातून या शहराच्या रेल्वेच्या बाबतीमध्ये आम्ही जे काही नियोजित केलं त्याला चांगला प्रतिसाद केंद्र सरकार माननीय रेल्वे मंत्र्यांनी दिला. रेल्वे राज्यमंत्री मान्य दानवे साहेब स्वतः या ठिकाणी आले, त्यांनी बैठकही घेतली. आणि त्या माध्यमातून लोको शेडचं जे काम चाललेलं आहे त्याला गती मिळाली. त्याच्यामुळे दौंडच्या एकंदर तिथं रोजगारावर चांगल्या संधी निर्माण होतील. दुसरा महत्वाचा विषय, दौंड जंक्शन हे सोलापूर DRMच्या अंतर्गत समाविष्ट होतं. ते दौंड DRM दौंडचं रेल्वे स्टेशन हे आता पुणे DRM मध्ये समाविष्ट व्हावी अशी खूप मागणी होती. दानवे साहेब आले, बैठक झाली, ते समाविष्ट झालं. त्याचबरोबर आता वंदे भारतचा थांबा पुणे सोलापूर मुंबई सोलापूर जी जाते त्याला नव्हता, तो थांबा दिला गेला. आता मी माननीय रेल्वे मंत्र्यांना भेटून एक विनंती केलेली आहे की पुणे दौंड ह्या वाहतुकीचं बळकटीकरण करणं आवश्यक आहे. आणि ते सोयीच्या वेळेला लोकल सुरू व्हावी अशी जी मागणी होती त्याच्यामध्ये माननीय रेल्वे मंत्र्यांनी असं सुचवलं की ज्या काही छोट्या पल्ल्याच्या नमो भारत ट्रेन्स ते देशभरामध्ये सुरू करतायत, त्याच्यामध्ये दौंड समाविष्ट करू. आणि पुणे ते दौंड ही वातानुकूलित लोकल सेवा जी काही देशामध्ये प्रायोगिक तत्वावर आता होतीये ती यशस्वी झालेली आहे. त्याचा पहिल्या टप्प्यामध्ये दौंडचा समावेश करून दौंड पुणे ही नमो भारत ट्रेनच्या माध्यमातून जोडण्यासंदर्भामध्ये आश्वस्त मला माननीय रेल्वे मंत्र्यांनी केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये थोडासा माझा पाठपुरावा दिल्लीचा असल्यामुळे कमी पडत असल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये मदत करतात. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः रेल्वे मंत्र्यांशी बोलले, 2 वेळा त्यांनी पत्रव्यवहारही केलाय. त्यांचं दिल्लीचं कार्यालय रेल्वे मंत्र्यांच्याकडे फॉलोअप घेतंय. आणि एक प्रकारे दौंडच्या या रेल्वेच्या सगळ्या व्यवस्थेसंदर्भात किंवा केंद्रातल्या कामासंदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष घातलेलं असल्यामुळे त्या रेल्वेच्या बळकटीकरणाला सुद्धा अतिशय वेगानं आम्ही फॉलोअप करतोय. आणि त्याच्या माध्यमातून दौंडकरांच्या सगळ्या मागण्या पुढच्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण होतील अशी स्थिती आहे. ते तुम्ही मुख्यमंत्र्याचा उल्लेख केला. खरं तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अतिशय विश्वासातले एक सहकारी म्हणून तुमचं नाव घेतलं जातं. बऱ्याचदा तुमच्यावरती पुणे ग्रामीणची जबाबदारी दिल्याच्या सुद्धा बातम्या येतात. सगळ्यांना ते माहिती आहे खरं. पण एक दौंडचा इंटिग्रेटेड आपण डेव्हलपमेंट प्लॅन जे म्हणतो, जसं मुंबईच्या संदर्भात आहे, पुण्याच्या संदर्भामध्ये आहे, छोट्या-छोट्या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये सुद्धा मुख्यमंत्री फार आग्रही आहेत. तर असं काही या गेल्या काही काळामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झाली दौंडच्या संदर्भामध्ये? मुळातच मुख्यमंत्री महोदयांच्यावर मी मागची 12 वर्ष काम करतोय. आणि एकंदर त्यांची कार्यपद्धती पाहता विकास कामाच्या माध्यमातून जो त्यांच्यापर्यंत चांगले प्रस्ताव नेतो
त्यांना ते आवडतं आणि ते कसे मंजूर करता येतील ह्या त्यांचा प्रयत्न असतो. अगदी पक्षाच्या बाहेर जाऊन सुद्धा वेगवेगळ्या पक्षांच्या नेते मंडळींच्या चांगल्या प्रकल्पांना त्यांनी मदत केलेली राज्यामध्ये कित्येक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. बरं. परंतु या दौंडच्या बाबतीमध्ये विशेष त्यांचं लक्ष असतं. मागच्या 11-12 वर्षातला माझा अनुभव पाहता अशक्य वाटणारी सुद्धा बरीचशी कामं त्यांनी मार्गी लावली आणि दौंडच्या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझं स्पेसिफिक बोलणं झालेलं असल्यामुळेच त्यांनी ज्या काही पाणी पुरवठ्याच्या किंवा गटरच्या योजनेमध्ये थेट निर्देश दिले आणि त्या मंजुरीच्या सूचना दिल्या. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा माझी सगळी झालेली आहे आणि दौंड शहराच्या विकास कामाच्या बाबतीमध्ये अतिशय ताकदीनं या शहराला मदत केली जाईल अशा प्रकारचं मी आश्वस्त त्यांनी मला केलेलं आहे आणि त्यांच्या या भक्कम पाठिंब्यामुळेच मी दौंडकरांना हे आश्वस्त करतो की पुढच्या काळामध्ये आम्ही राज्य शासनाची केंद्र सरकारची पूर्ण ताकद ही दौंड शहराच्या माध्यमातून च्या पाठीशी उभं करण्यासाठीच ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि मुख्यमंत्री हे भविष्यामध्ये दौंड शहराच्या आणि दौंड तालुक्याच्या पाठीशी पूर्वी भक्कमपणे राहिलेत त्याच्यापेक्षा जास्त भक्कमपणे उभं राहिलेलं आपल्याला पाहायला मिळेल. बऱ्याचदा आपण आता निवडणुकीच्या काळातला प्रचार जर बघितला तर समोरून असा प्रचार होतो की राज्याच्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. त्याच्यामुळं इथला विकास आम्हीच करू शकतो असे एक प्रचाराचा एक सूर दिसतो. तुम्ही कसं बघता याच्या? मुळात मी पहिल्यापासून या निवडणुकीला समन्वयाने जाण्याचा प्रयत्न करत होतोय मी आधीच सांगितलं आणि आमच्या पूर्ण प्रचारामध्ये आम्ही कुणावरही टीका करत नाही हे आम्ही पाळलेलं आहे. कारण की माझं असं मत आहे की निवडणूक ही विचारानं व्हावी आणि त्यामुळे आमचा तर आव्हान सगळ्यांना राहील की आम्ही काय केले याचा जाहीरनामा काय केले याचा आम्ही कार्य अहवाल लोकांच्या समोर देतोय. हम्म, हम्म. त्याचबरोबर आम्ही काय करणार याचा वचननामा सुद्धा आम्ही लोकांसमोर मांडतोय. माझा जर इतिहास पाहिला तर दोन्ही विधानसभेच्या निवडणुकीला जे जे वचननामे दिले ते आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो वचननामा आम्ही देऊ ते पूर्णपणे करण्याची जबाबदारी पूर्णपणे माझी असेल. मी ती जबाबदारी घेईल आणि पूर्ण 5 वर्ष त्याच्यामध्ये हे सगळं सुरळीत करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल. आता कोणी काय बोलतं याला मी उत्तर देणार नाही, परंतु मी एकच सांगेल की मी राज्य शास्त्राचा विद्यार्थी आहे. मी कायद्याचाही विद्यार्थी आहे. त्यामुळे मला शासन कसं चालतं हे कळतं आणि मला जर कुणी विचारलं की राज्य शासन म्हणजे काय, तर मुख्यमंत्री म्हणजेच शासन आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असं असतं असं माझं मत आहे. त्यामुळे कोण काय बोलतं याहीपेक्षा मी महायुतीचा या भागातला विधानसभा सदस्य आहे आणि माझे जे प्रस्ताव मी शहरासाठी आणि तालुक्यासाठी नेऊ ते मंजूर करण्याची क्षमता माझ्यामध्ये आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आहे एवढंच मी या निमित्तानं सांगेन. की तुम्ही एका टॅगलाईन मध्ये पूर्ण प्रचाराचा सूरच बदलून टाकलाय. विरोधक काय बोलतात याहीपेक्षा माझं त्यांना आव्हान निश्चितपणे राहील की तुम्ही या शहरामध्ये गेले कित्येक वर्ष काम करताय. तुम्हाला चांगलं मतदानही शहरानं नेहमी केलेलं आहे. मग जे मतदार तुमच्या पाठीशी उभा राहिला त्यांच्यासाठी तुम्ही नक्की 25 वर्षामध्ये काय काम केलं हे तुम्ही पहिल्यांदा मांडणं आवश्यक आहे आणि तुम्ही मग त्यानंतरच तुमचा इतिहास पाहून तुम्ही सांगितलं पाहिजे की भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहे. तुम्ही जर पूर्वी काही केलं नसेल तर पुढं काय कराल याच्यावर लोकांनी का विश्वास ठेवावा हा माझा पहिला प्रश्न राहणार आहे. आणि दुसरा माझा प्रश्न राहील की ज्यावेळी कठीण प्रसंग आला त्यावेळी खरं तर मागच्या वेळी नगराध्यक्ष आमच्या होत्या, परंतु सभागृहातील बहुमत मात्र आमच्या विरोधी मंडळींच्याकडे होतं. असं असताना शहरातील जवळपास 95% पेक्षा जास्त कामकाजाचा भार आम्ही त्या ठिकाणी वाहिलेला आहे. अगदी वैयक्तिक स्वरूपाच्या योजना राबवण्यापासून गोरगरिबांना रुग्णालयांच्या मदतीपर्यंत आम्ही सगळी मदत केलेली आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात अवघड कालावधी कोणता हा जर मला कोणी विचारलं तर कोरोना कालावधी अतिशय अवघड कालावधी होता असं मी सांगेल. विशेषतः त्यातली दुसरी लाट आणि यावेळी लोकांच्या मध्ये जाऊन आम्ही लोकांची सेवा करून लोकांना सुविधा देत असताना या तालुक्यामध्ये जवळपास 5,000 रुग्णांना आम्ही निशुल्क त्या ठिकाणी मदत केली. शुल्क देणं हा विषय बाजूला, परंतु त्यावेळी रेमडेसिवीर मिळत नव्हतं, ऑक्सिजन बेड मिळत नव्हत्या, व्हेंटिलेटर उपलब्ध नव्हते. अशा वेळी हे सगळं उपलब्ध करून लोकांच्या मध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ज्यावेळी कठीण प्रसंग तालुक्यावर शहरावर येईल त्यावेळी आम्हीच उपलब्ध असतो हे आम्ही पूर्वी दाखवलेलं आहे आणि पुढच्या काळात सुद्धा कठीण प्रसंग येईल त्यावेळी लोकांच्या मध्ये आम्हीच असू हे नक्कीच मी आश्वस्त करतो. आणि कोरोना कालावधीमध्ये ही मंडळी नक्की गेली कुठं होती
मग यांना इतकं मतदान होऊनही त्यांनी लोकांची काय सेवा केली ही सुद्धा त्यांनी मांडावं, असं नम्र आव्हान माझं त्यांना असेल. दौंड नगरपालिकेची जी निवडणूक आहे आता, तर तिथं प्रेमसुख कटारे यांच्याबरोबर तुमची युती आहे, आघाडी आहे. तर कसं बघताय, म्हणजे तुम्ही जनतेसमोर दोघ जण एकत्र चाललाय आणि महत्वाचं याच्यामध्ये दिसतं की आता बऱ्याच ठिकाणी आमदारांचेच घरातली लोक नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. एक तर घरातले असतील किंवा नातेवाईकांमधले असतील, सगळीकडेच हे दिसते. पण इथं मात्र तसं दिसत नाही. ना तुमच्या घरातला उमेदवार आहे, ना प्रेमसुख कटारे यांच्या घरातला उमेदवार आहे. कशामुळं, म्हणजे हे हे पण निर्णय काय, आणि तुम्ही कशा पद्धतीनं जनतेसमोर दोघं जण जात? कुल कुटुंब आणि कटारिया कुटुंब मागचे 25 वर्ष एकत्र काम करतंय आणि विशेषतः प्रेमसुखजी कटारे आणि मी सलग 25 वर्ष एकत्रितपणे या भागाच्या विकासासाठी कामकाज करतोय. जेवढं माझं वय आहे त्यापेक्षा त्यांचा जास्त अनुभव आहे आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून मी सांगितल्याप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारची ताकद शहराच्या मागे उभी करणं हा आमचा उद्देश आहे. तुम्ही सांगितलं ते खरं आहे की आज त्यांच्याही घरातला नगराध्यक्षपदासाठी उमेदवार नाही आणि माझ्या कुटुंबातलं कोण उमेदवार नाही. परंतु आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम मी व प्रेमसुखजी कटारे यांनी गेले कित्येक वर्ष केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सर्वसमावेशक उमेदवार देण्याचा प्रयत्न केलाय आणि आमच्या घरातले उमेदवारी देण्याचा अट्टहास करण्याच्या ऐवजी आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी द्यावी आणि त्या दृष्टीनं अतिशय तरुण कार्यकर्त्यांना आम्ही संधी दिली, नवीन चेहऱ्यांना संधी दिली. त्या ठिकाणच्या नागरिकांची जी मागणी आहे त्याप्रमाणे उमेदवारी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लोकांच्या मध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी दिलेली आहे. त्यामुळे माननीय प्रेमसुखजी कटारिया व मी मिळून या सगळ्यांच्या पाठीशी कंपनी उभे राहून जे काही निवडणुकीची प्रक्रिया तर पार पाडूच, परंतु त्यानंतर सुद्धा या सर्व सहकाऱ्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करू आणि याच्यामध्ये माननीय प्रेमसुखजी कटारे यांचा जो त्या शहराच्या कामकाजाचा अनुभव आहे तो अनुभव भविष्यामध्ये निश्चितपणे या कामकाजामध्ये आम्हाला उपयोगी येईल. पण आता जनतेमध्ये तर जायचंच आहे. म्हणजे आता तुम्ही पॅनल म्हणूनच सगळा जनतेमध्ये घेऊन जाताय. काय आता कुठल्या मुद्द्यावर जनतेनं तुमच्या पॅनलला मतदान केलं पाहिजे? शेवटचा प्रश्न. साधारणपणे मागच्या 5 वर्षाचा कार्यअहवाल जो दिलेला आहे त्याच्यामध्ये पूर्वी जर आपण पाहिलं की दौंड शहराला जोडणारे जे रस्ते होते ते रस्ते फारसे चांगले नसायचे, तक्रार असायची, ते आम्ही पूर्ण केले. क्रीडा संकुल ही एक संकल्पना खूप दिवस फक्त चर्चेत होती, ती प्रत्यक्षामध्ये आणली. आता क्रीडा संकुलला लोक जायला लागले. जसं क्रीडा संकुल पूर्ण होईल तसं अजून चांगल्या लोकांना त्या ठिकाणी सुविधा मिळेल. शेजारी स्विमिंग पूल केलाय. त्याचबरोबर आपण इंडोर स्पोर्ट्स हॉलचं काम सुरू करतोय. नाट्यगृह या शहरामध्ये नाहीये. ते नाट्यगृहाच्या इमारतीसाठी जवळपास 15 कोटी रुपये उपलब्ध झालेत आणि 20 कोटीपेक्षा जास्त रकमेचं नाट्यगृह आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केलंय. जागा शासनानं नगरपालिकेच्या कडे हस्तांतरित केलेली आहे. आपण बुद्धिविहाराचं एक मोठं काम शहरामध्ये सुरू आहे. ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. ग्रामीण रुग्णालयाचं जवळपास 35 ते 40 कोटी रुपयाचं काम हे अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या भागातील गरीब लोकांना त्याची सुविधा होईल. आपण बस स्टँडचं सुद्धा नूतनीकरणाचं जवळपास 10 कोटीचं काम हाती घेण्यासंदर्भातल्या सूचना मी एसटी महामंडळाला सार्वजनिक उपक्रम समितीचा प्रमुख म्हणून केलेले आहेत. त्यांनी त्याची अंदाजपत्रकं तयार केलेली आहेत. ते काम सुरू होत आहे. परंतु पिकअप स्टँडचं काम, जी शहरातील मागणी होती, ती पिकअप स्टँडचं काम आता पूर्ण होऊन लोकांच्या सेवेमध्ये आलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, याची कामे आमची प्रगतीपथावर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाचं काम त्या ठिकाणी आपण निधी दिलेला आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यासाठी आपण वेगळा निधी दिलेला आहे. आपण छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याच्या परिसराच्या विकासाला काही निधी देऊन तोही परिसर सुधारणा करतोय आणि त्याच्यासह पूर्वी आपण कुरकुंबोरी याचं काम पूर्ण केलं. त्याच्यामध्ये आमचं महत्वाचं योगदान होतं, कारण की शेवटचे 11.5 कोटी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे ते काम पूर्ण होऊ शकलं. त्याचबरोबर सगळ्या समाजाच्या स्मशानभूमी, दफनभूमी चांगल्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नदीचं सुशोभीकरण करण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. त्याला निधी दिलेला आहे. शहरामध्ये गार्डन नाही, त्याला वेगळा निधी दिलेला आहे. आणि हे सगळं स्वच्छ करत असताना दौंड शहरातील रस्ते याच्या संदर्भातली मागणी होती. रस्त्याची कामं अतिशय दर्जेदार करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि शहराचं रस्त्याचं नेटवर्क आपण जवळपास 70% पर्यंत पूर्ण केलेलं आहे. पुढचं सुद्धा नेटवर्क आपण पूर्ण करण्याच्या उद्देशानं सगळं आपण नियोजन केलेलं आहे.
दौंड शहराला बाह्यवळण रस्ता व्हावा ही मागणी होती. त्या माध्यमातून आता आपण बोरावके नगर, खुरोडी मार्गे अष्टविनायक मार्ग हे काम प्रगतीपथावर आहे. काही पूर्ण झालेलं आहे. तिथलं अंडरपासचं आपण काम पूर्ण करतोय. त्यानंतर अष्टविनायक मार्गापासून जो दौंडगार पूल होतोय त्याच्याकडचं काम प्रगतीपथावर आहे. दौंडगार पुलापासून ग्रामीण रुग्णालय मार्गे एसटी स्टँड मार्गे पुढे मार्केट कमिटीपर्यंत येणाऱ्या बायपासचं काम मंजूर आहे. ते काम आता आपण सुरू करतोय. आपण शेती महामंडळापासून बोरावके नगरचं सुद्धा काम अतिशय गतीने त्या ठिकाणी चालू आहे. आणि अशा प्रकारे जवळपास बाह्यवळण करत असताना दौंड शहरामध्ये जी अनावश्यक वाहतूक येते ती बायपास करण्यासंदर्भामध्ये आपण पहिला बायपास जो करतोय तो शिरापूरवरूनच वाहनं खडकीला जावी आणि देऊळगाव राज्यवरून वाहनं ही रावणगावला जावी अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय. बोरीबेलचं अंडरपासचं काम मंजूर आहे. ते लवकर सुरू करून ती सुविधा मजबूत करून दौंडच्या परिसराचं नेटवर्क आपण अतिशय रस्त्यांचं चांगलं करतोय. त्याच्या पुढे जाऊन दौंडमध्ये प्रशासकीय व्यवस्थाचं मजबूतीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यामध्ये प्रांत कार्यालय सुरुवातीला बारामतीला, नंतर पुरंदरला गेलं होतं, ते आपण दौंडला आणलं. त्याच्या इमारतीचं काम सुरू आहे. पंचायत समितीची इमारत चांगली व्हावी असा आमची सगळ्यांची मागणी होती. 25 कोटीपेक्षा जास्त रकमेचे इमारतीचं काम आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले. त्यापैकी पहिला टप्पा 13.5 कोटी रुपयाचा मंजूरही झालाय. ते काम लवकर करून शहरामध्ये एक उत्तम पंचायत समितीची इमारत आपण करतोय. दौंडला डीवायएसपी बसतात, परंतु त्यांचीच इमारत बेकायदेशीर जागेत होती. त्यामुळे ती अतिशय दर्जेदार इमारत आपण करतोय. त्याच्या शेजारी प्रांत कार्यालय जे सुरू केलंय त्याच्या स्वतंत्र इमारतीचं काम आपण सुरू करतोय. आपण त्या भागामध्ये जिल्हा न्यायालय सुरू करावं अशी मागणी होती. आपण त्या ठिकाणी सिनियर डिव्हिजन ऑलरेडी सुरू केलंय आणि आपण सेशन्स कोर्टच्या साठी आवश्यक ते इमारतीचं काम आपण सुरू केलेलं आहे. ते काम पूर्ण होऊन एवढ्या 6 महिन्यामध्ये ते सुद्धा सेशन्स कोर्ट दौंडमध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. SRP मध्ये आपण खूप चांगलं काम केलं. त्या भागातील रस्ते, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानं, जुनी निवासस्थानं दुरुस्त करणे असे वेगवेगळे कामं करत असताना त्या भागातले जिम्स पासून तर PTS, RPTSच्या वेगवेगळ्या व्यवस्था आपण मार्गी लावल्या आणि आता आपण गट क्रमांक 7 आणि गट क्रमांक 5 हेडक्वार्टरशी सुद्धा कामं सुरू केलेली आहेत. त्या भागामध्ये एक चांगलं SRP साठीचं रुग्णालय सुद्धा आपण करतोय. शहराच्या विकासाच्या वाटचालीमध्ये अतिशय महत्वाचे जे काही विषय आहेत त्याच्यामध्ये गुन्हेगारीकरण जे शहरामध्ये होतं त्याच्यामध्ये नियंत्रण करण्यामध्ये आम्ही यश मिळवतोय. आता CCTV शहरामध्ये सगळीकडे बसून त्या सगळ्या घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्याचा प्रयत्न आमचा आहे. कचऱ्याची व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये मार्गी लागली असली तरी त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत. तेव्हा झिरो गार्बेज सिटी करण्याचं आमचं उद्दिष्ट हे पुढच्या काळामध्ये राहणार आहे आणि कचऱ्याची समस्याची जी तीव्रता पाहता त्या माध्यमातून एक कायमस्वरूपीचा प्रकल्प उभं करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. दौंडच्या विकासाच्या वाटचालीमध्ये दौंड हरित करण्याचा आमचा प्रयत्न राहील. वृक्षारोपणाचा एक वेगळा कार्यक्रम आम्ही हाती घेऊ आणि विशेषतः वेगवेगळे जे चौक आहेत त्या चौकांचं सुशोभीकरण सुद्धा करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे. दौंड नगरपालिकेची स्वतःची अशी छोटीशी इमारत आहे. त्याचाही प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे आणि या पंचवार्षिक मध्ये एक चांगली उत्तम इमारत उभं करत असताना त्या परिसरामध्ये जे काही गरीब लोक विस्थापित झाले त्यांच्यासाठी एक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं करण्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. त्याचबरोबर एक मागणी लोकांची आहे की शौचालय सार्वजनिक स्वरूपाची व्हावी. तर पहिलं स्वच्छतागृह हे एसटी स्टँडच्या परिसरामध्ये आम्ही सुरू केले. 2 स्वच्छतागृहासाठी निधी उपलब्ध आहे. जागेसंदर्भातलं थोडं लांबल्यामुळे जरी राहिलं असलं तरी या पुढच्या 6 महिन्यामध्ये स्वच्छतागृह सुद्धा त्या परिसरामध्ये सार्वजनिक स्वरूपाची करण्यासंदर्भातली आम्ही प्रक्रिया पुढे नेलेली आहे. आणि सगळ्यात एक मोठा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे. नदीच्या भोवती जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्यासंदर्भातली नगरपालिकेला करण्यासंदर्भातल्या सूचना मी CO साहेबांना दिल्या होत्या आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही व्यवस्थित प्रस्ताव तयार करून ह्या झोपडपट्टींचं निर्मूलन कसं करता येईल याचा विचार करतोय. आणि अशा प्रकारे शहराच्या विकासाच्या वाटचालीमध्ये वेगवेगळं योगदान आम्ही सगळ्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही ह्या सगळ्या कामांच्यामुळेच आम्ही एक चांगलं काम केलंय.
आम्हाला सहकार्य करा. आमच्या विचाराच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना निवडून द्या. जेणेकरून केंद्राचं आणि राज्याचं बळ हे शहराच्या पाठीशी उभं करता येईल आणि या कारणामुळेच आम्ही या सगळ्या कार्य अहवालासह लोकांना च्या समोर जातोय आणि त्या माध्यमातून सगळ्या समाजातील घटकांना बरोबरच घेऊन ही निवडणूक पार पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे. फार सर्वसमावेशक विचार करून तुम्ही ही निवडणूक लढवताय. दौंडची जनता सुज्ञ आहे. नेमकं काय विचार करतायत आता दौंडकर हे आपल्याला येणाऱ्या 2 तारखेला मतदानाच्या दिवशी जे काही मतदान करतील त्याच्या नंतरच्या निकालामध्ये आपल्याला समजून येईल. पुण्यापासून जवळ असलेलं हे दौंडचं शहर आहे. तर तालुक्याचं ठिकाण आहे खरं तर. रेल्वेचं मोठं जंक्शन असणं, SRPF ची मोठी तिथं त्या ठिकाणी बटालियन असणं, कार्यालय असणं, या सगळ्यामुळं दौंडचं शहर हे राज्याच्या देशाच्या नकाशावर आहे. आणि म्हणजे पुणे शहर जे आहे हे जसं देशातलं एक महत्वाचं शहर आहे त्याच्यापासूनच त्याचं जवळ असलेलं अंतर लक्षात घेतात. म्हणून दौंडचा जो विकास आहे हा एकात्मिक विकास, क्लस्टर डेव्हलपमेंट या पद्धतीनं जर झाला तर नजीकच्या भविष्यामध्ये हे शहर अतिशय सुंदर होऊ शकतं. या ठिकाणी लोकांना राहण्यासाठी खूप चांगल्या सुविधा निर्माण जर झाल्या तर इथला विकास आणि इथं रोजगाराच्या संधी या मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतात. अशा पद्धतीचं विजन ॲडव्होकेट राहुल कोलजे हे दौंड तालुक्याचे आमदार आहेत त्यांनी आपल्या समोर मांडलेलं आहे. येणाऱ्या 2 तारखेला नेमकं काय मतदान होणार, कसं होणार हे आपल्याला त्याच्या निकालामधून दिसेलच. तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूजला कनेक्ट राहा, आमचे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.